गाव बदलताय, आम्ही सांगतो. AN न्यूज मराठी, शोध सत्याचा. दिंडोरीत कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन. माजी उपनगर अध्यक्ष सचिन देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश. दिंडोरी शहरात विविध विकास कामांचं भूमिपूजन सोहळा श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरु माऊली अण्णासाहेब मोरे, माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी माजी उपनगराध्यक्ष सचिन देशमुख यांच्या कामाचे कौतुक केले. हनुमान चौक येथे नवीन पूल बांधणे, मारुती मंदिर येथे नवीन कमान बांधणे, रथगल्लीत रस्ता काँक्रिटीकरण करणे, धामण नदीकिनारी जॉगिंग ट्रॅकला पॉवर ब्लॉक बसवणे, कापसे गिरणीच्या पाठीमागे मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी नवीन टर्फ तयार करणे अशा विविध विकास कामांचा समावेश आहे. नगरसेविका ज्योती देशमुख यांच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये ह्या विकास कामांचे भूमिपूजन झाले असून माजी उपनगराध्यक्ष सचिन देशमुख यांनी या कामी विशेष प्रयत्न केले. भूमिपूजन कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, सुरेश डोखळे, कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव, माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, भाऊसाहेब बोरस्ते, बाळासाहेब मुरकुटे, सोनी लाव्हाड, सोमनाथ सोनवणे, विलास देशमुख, कैलास मवाड, भाजपा तालुका अध्यक्ष श्याम मुरकुटे, शिवसेना तालुका प्रमुख अमोल कदम आदींसह नगरसेवक नगरसेविकांसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचलन भाजपा सरचिटणीस रणजित देशमुख यांनी केले. या ठिकाणी आता सचिनच्या वार्ड क्रमांक 13 मध्ये जर बघितले तर 6-7 कामं अशी आहेत. कमान असेल, पूल असेल किंवा जॉगिंग ट्रॅक असेल किंवा जे काही क्रिकेट फोटो आहेत त्यांच्या ग्राउंड असेल, हे विविध विकास काम आज देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या सहकार्याने दिंडोरी शहरातील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा परमपूज्य गुरु माऊली यांच्या हस्ते व माजी आमदार रामदासजी चारोस्कर साहेब, शिवसेना जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे, सुरेश भाऊ डोखळे, श्याम मुरकुटे, अमोल कदम व सर्वच सन्माननीय ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रभाग क्रमांक 13 मधील मारुती मंदिर येथे नवीन कमान बांधणे, धामण नदीवरील नवीन पुलांचे बांधकाम करणे, जॉगिंग ट्रॅकवर पेवर ब्लॉक बसवणे, रथगल्ली येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे, कापसे गिरणी पाठीमागे मुलांना खेळण्यासाठी नवीन टर्फ तयार करणे इत्यादी कामांचा भूमिपूजन सोहळा आज 21/12 रोजी पार पडला. शहरातील प्रभाग क्रमांक 13 येथे 6.5 कोटीच्या कामांचे भूमिपूजन सोहळा नुकताच गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय रामदासजी चारोस्कर साहेब, सुरेश भाऊ डोकळे, जिल्हा अध्यक्ष भाऊलालजी तांबडे, तसेच BJPचे तालुका अध्यक्ष श्यामभाऊ मुरकुटे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष, सर्वच माननीय नगरसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. दिंडोरी शहरातील विविध विकास कामांकरता आज हा पाठीमागचा ब्रिज बघितला तर ब्रिटिशकालीन ब्रिज आहे, त्याची अतिशय गरज होती. पावसाळ्यात पाण्याखाली पूल असायचा, पण आज हे काम झाल्यामुळं 3 कोटीचा तो ब्रिज आहे, हे काम झाल्यामुळं भविष्यात आपल्याला पावसाळ्यात पण वाहतुकीस मोकळीक राहील. व या बाजूला जॉगिंग ट्रॅक केला आहे, 450 मीटरचा जॉगिंग ट्रॅक आहे. म्हणजे जे ज्येष्ठ व्यक्ती असतील, जे तरुण मुलं असतील, त्यांच्या दृष्टीने, यांच्या हेल्थच्या दृष्टीने ते एक काम केलं आहे. तसेच कापसे गिरणी पाठीमागं क्रिकेट टर्फ बांधलं आहे. नवीन क्रिकेट टर्फचं भूमिपूजन सोहळा केला आहे. रथगल्ली येथील काँक्रीट रस्ता याचं काम चालू केलं आहे. असे भरपूर असे कामं आपण एवढ्यात चालू करतोय दिंडोरी शहरात. AN न्यूज मराठी, दिंडोरी.